इंदूरमध्ये विजयादशमीला रावणाचा नाही तर या स्त्रीचा पुतळा जाळला जाणार आहे. कोण आहे ती सांगतो. इंदूरमध्ये महालक्ष्मी मेळा ग्राउंडवर सुरू असलेल्या रावण दहनाच्या परंपरेत बदल करून पौरुष या पत्नीपीडित पुरुषांच्या संस्थेने यंदा शूर्पणखा दहन आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. संस्थेने 11 तोंडाचा एक पुतळा तयार केलाय आणि या पुतळ्यावर अशा महिला गुन्हेगारांचे फोटो लावण्यात येणार आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केली. यामध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे सोनम सूर्यवंशी. सोनमने हनीमूनसाठी शिलाँगला नेऊन आपल्या पती राजा सूर्यवंशीची हत्या केली होती. या पुतळ्यातील रावणाच्या मुख्य चेहऱ्याच्या जागी सोनमचा फोटो लावण्यात येणार आहे. यासोबतच पतीला संपवणाऱ्या मुस्कानचाही फोटो यावर असणार आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे पोस्टर्स मॉडर्न कलियुगी शूर्पणखा या नावाने व्हायरल होत आहेत. यातून संस्थेला असा संदेश द्यायचा आहे की वाईट रावणातच नसतं, ते शूर्पणखेत सुद्धा दडलेलं असू शकतं. गुन्हा करणारा पुरुष असो वा स्त्री, गुन्हेगाराचं दहन हे होणारच. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि अशा युनिक अपडेटसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.